आलूच्या काचऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल घेतलं. त्यामध्ये तेल गरम झालं की मी मोहरी घातली. मोहरी घातल्याच्यानंतर लगेच जिरे घातले. जिरे घातल्याच्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक कट केला आणि तो घातला. गुलाबी रंगावर होईपर्यंत त्याला छान परतवून घेतलं. बघा अशा प्रकारे आपल्याला जास्त हे करून घ्यायचं नाही आहे. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि त्याही घातल्या. त्यानंतर मी एक मोठा टमाटा घेतला, टमॅटो घातला आणि कढीपत्ता घातला. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले सगळे परतून घ्यायचं आहे, कांदा आणि टमॅटो त्यानंतर मी आलूचे काचरे घातलेले आहे. आलूचे काचरे मी इथं 3 आलू घेतले होते, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवू शकता. तर त्यानंतर मी इथे घातलेला आहे सब्जी मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि अंबारी चटपट घातलेला आहे. थोडीशी हळद घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला. त्यानंतर अंदाजे आपल्याला इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या होत्या त्यामुळे. आणि थोडा रस्सा पण राहिला पाहिजे त्यासाठी मी पाणी शिल्लक घातलं. तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता. तर इथे मी कुकरमध्ये 2 शिट्ट्यासाठी मी कुकर लावलेला आहे. तर चला इथे गरमागरम आपली भाजी तयार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.